वाढती मागणी असताना कापूस आणि सोयाबीनच्या दरात सातत्यानं घसरण होत आहे। प्रत्यक्षात पेरणी काळात सर्व शेतीमालाची दरवाढ होत असते। यंदा मात्र शेतीमालाच्या दरात सातत्यानं कमी येत असल्यानं शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे। मागील वर्षीच्या खरीप हंगामात सरासरीपेक्षा कमी पावसानं कपाशी आणि सोयाबीनच्या सरासरी उत्पादनात घट आली। अशा परिस्थितीत दर देखील हमी भावापेक्षा कमी असल्यानं शेतकऱ्यांनी कापूस आणि सोयाबीनची साठवणूक केली। मात्र बहुतांश शेतकऱ्यांनी शेतमालाची विक्री केलेली आहे। 6 महिन्यांपासून शेतमालाची साठवणूक करणाऱ्या शेतकऱ्यांच्या पदरी उत्पादन खर्च निघण्याची देखील शक्यता कमी आहे। बाजार समितीत शनिवारी सोयाबीनच्या 4646 पोत्यांची आवक झाली, तर 4350 ते 4450 रुपये क्विंटल दरम्यान भाव मिळाला। याशिवाय कापसाला 6500 ते 7200 रुपये प्रति क्विंटल दरम्यान भाव मिळाला, तर हरभऱ्याच्या 2907 पोत्यांची आवक झाली। 5700 ते 6051 रुपयादरम्यान हरभऱ्याला भाव मिळाला आहे। मात्र शेतमालाच्या दरात सातत्यानं कमी येत असल्यानं शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे।